तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। नवी मुंबई नेरूळ बेलापूर येथील भाजप काँग्रेस आणि इतर पक्षातील पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत। पदाधिकारी मातोश्री बाहेर मोठ्या प्रमाणात जमा झालेले पाहायला मिळतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचा पक्ष प्रवेश करतायत। मातोश्रीवर अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा होतोय। नवी मुंबई नेरूळ आणि बेलापूर येथील भाजप काँग्रेस आणि इतर पक्षातले हे पदाधिकारी आहेत। त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडतोय। पदाधिकारी मातोश्री बाहेर मोठ्या प्रमाणात जमलेले पाहायला मिळतात। मातोश्रीवर अनेक पदाधिकाऱ्यांचा सध्या पक्षप्रवेश पार पडतोय। नवी मुंबईमधले नेरूळ बेलापूरमधले काही भाजप काही काँग्रेसचे तर इतर पक्षातले पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करतायत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी मातोश्री बाहेर जमा झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर मातोश्रीवर अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश पार पडतोय। नवी मुंबई नेरूळ आणि बेलापूरमधील भाजप काँग्रेस आणि इतर पक्षातले हे पदाधिकारी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश करतायत। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश पार पडतोय। शहर प्रमुख उमेश गव्हाणे हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, भाजप काँग्रेस आणि इतर पक्षातल्या अनेक पदाधिकाऱ्यांचा मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडतोय, काय अपडेट? आपण इथे दृश्य पाहतोय। मातोश्री येथून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षप्रवेश करत आहे। इतर पक्षातील काही पदाधिकारी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश करतात। नवी मुंबई नेरूळ बेलापूर येथील भाजप काँग्रेस आणि इतर पक्षातील काही पदाधिकारी आहेत जे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करतात। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आपण पाहतोय की आता जवळ येऊ लागलेल्या, त्यामुळे पक्षांतर्गत जे आहेत आयाराम गायराम यांचे जे एकूण सत्र जे आहे ते सुरू झालेले आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। अनेक लोक पक्षांतर करत आहेत आणि आपण सध्या हे दृश्य पाहतोय। नवी मुंबई शहरातील जे इतर पक्षातील पदाधिकारी आहेत ते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतं। ठीक आहे उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडतोय। हाती शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेत आहेत। आम्ही सगळेजण शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहे। आणि आम्ही सर्व मंडळी एक कृतीनं साहेबांबरोबर यायचं ठरलं आणि साहेबांचे विचार, साहेबांचे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला आवडायचे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी विचार करून आम्ही शिवसेनेमध्ये आज सर्व मंडळी प्रवेश करीत आहे। साहेबांबरोबर काम करत राहू। नमस्कार, मी आवाज येतो सगळ्यांना? लहानपणापासून शिवसेनेचं पाळ खेळू घेतलेला मी कार्यकर्ता आहे आणि 8वी मध्ये असताना गटप्रमुख या पदी सुद्धा मी काम केलेला कार्यकर्ता आहे। पण काही काळात अन्य पक्षांच्या बरोबर जात असताना काम करत असताना उद्धव साहेबांबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त झाली आणि मी खासदार साहेब राजेंद्र साहेबांकडे एक महिनापूर्वी हा शब्द टाकला। मडवी साहेबांकडे सुद्धा तो शब्द टाकला आणि माझ्या शब्दाला विनंतीपूर्वक मान देऊन आज मला शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज मातोश्रीवरती प्रवेश दिला। त्याबद्दल मी सर्व नेते मंडळी आणि उद्धव साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो। आज एवढंच सांगतो, मन भरून आलेलं आहे।
शिवसेनेचं पाळकडू ज्यांनी घेतलं त्यांना कुठेही कमतरता भासली नाही. नवी मुंबईमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय शांत बसणार नाही एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचं मातोश्री आणि शिवसेनेमध्ये स्वागत. सुरुवात आता संपूर्ण देशात होते. आजचा दिवस हा देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्वाचा होता. महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं ते आपण सर्व पाहतो आहोत आणि आपण सगळे शिकतो आहोत. भ्रष्टाचार एवढ्या उघडपणाने चाललेलं आहे की जणू काही महाराष्ट्रामध्ये बेबंदशाहीच आहे. कोणी कोणाला विचारायला धजावतच नाही. म्हणजे मुख्यमंत्री मी काल सुद्धा म्हणालो, आज सुद्धा म्हणते, उद्या सुद्धा म्हणेल. त्याचं कारण जोपर्यंत या भ्रष्टाचारांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री असलेच काय आणि नसलेच काय काहीच कोणाला फरक पडत नाही. आणि काल दिल्लीमध्ये जे घडलं मला नाही वाटत गेल्या काही वर्षात किंवा कदाचित देशाच्या इतिहासात प्रथमच 300 खासदारांना लोकप्रतिनिधीला अटक करण्यात आली. का अटक करण्यात आली तर जी मतांची चोरी करून जे सत्तेत बसते चोरी आपण पकडली, चोरी उघड केली आणि त्याच्याबद्दल जाब विचारायला जात होते त्याला जाऊ दिलं नाही. मग हे कोणाचं सरकार आहे? कारण 1-2-3 वर्षापूर्वी शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी दिल्लीत जाऊ इच्छित होता. त्याच्या मार्गामध्ये सगळे खेळे पसरले गेले, मोठ्या बॅरिकेड्स टाकल्या गेल्या. हे शेतकऱ्यांनी दिल्लीत यायचं नाही. जे दिल्लीत खासदार म्हणून आपल्या जनतेने निवडून दिले त्यांनी सरकारला प्रश्न विचारायचे नाही. आपण जर का पुरावेनिशी मंत्र्यांचे भ्रष्टाचार वेशीवर टांगले तर त्या मंत्र्यांवरती कारवाई करायची नाही. किती दिवस सरकार आहे? म्हणजे एकूणच हे थापा मारून आलेलं सरकार मग राज्यात काय आणि देशात काय एक एक आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या आता दूर होत चाललेल्या आहेत. आणि म्हणून मला तुमचं कौतुक आहे. आज तुम्ही सगळेजण जे शिवसेनेत आलेला आहात तुमचं कौतुक आहे. कारण सत्तेच्या नादाला लागून भले भले बिघडलेले भले भले गेले आणि आता गेल्यानंतर कपाळावरती हात वर बसले. कारण आता अशा वेळेला गेले की तिची सत्ता आता जायची वेळ आली. सगळ्यांचे दिवस काही सदा सर्वदा अशी सगळ्यांना फसवू शकतात असे नसतात. त्यांची आता नाटकं त्यांचा ओळखायला लागले आणि त्यांची म्हणजे भाजपची सत्ता जाण्याच्या दिवसाचे तिकडे गेले ते आता कपाळावर हात मारून बसले. असो, आपण सगळेजण कोणत्याही सत्तेची अशी काही आपल्याला मोह आहे किंवा लालूच आहे अशातला भाग नाही. आपण लढणारी माणसं आहोत. जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारी माणसं आहोत आणि त्या संघर्षासाठी कशाची पर्वा न करता तुम्ही सगळेजण शिवसेनेत आहात. तुमचं मनापासून मी स्वागत करतो आहे आणि जनतेची प्रामाणिक राहून जनतेच्या लढ्यात किंवा जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण लढत राहू हीच एक प्रतिज्ञा घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मातोश्रीवरची ही थेट दृश्य आपण बघतोय. पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे आणि त्यानिमित्तानं उद्धव ठाकरे देखील बोलत होते. नवी मुंबईतले काही कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि या सर्वांचा पक्षप्रवेश सध्या मातोश्रीवरती सुरू आहे.